आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात 5 दिवसांचा जिथे स्टे होता त्या स्टेमधून आम्ही चेकआउट करून निघालो. त्यानंतर गेलो आम्ही स्वीट वॉटर लेकला, जी अंजुना बीचच्या जवळ होतं. तिथे मस्त स्विमिंगचा आनंद घेतला. स्वीट वॉटर होतं ते, सॉल्ट वॉटर नव्हतं समुद्रासारखं. त्यानंतर एक रशियन रेस्टॉरंट होतं, तिथे जेवून आम्ही निघालो रिटर्न जर्नीवर पुणेला यायला. शेवटचा दिवस गोवामध्ये आणि चेकआउट करतोय आम्ही. हे यार माझा एक फोटोच नाही काढला, असं पटकन काढ बरं एक. तुझं काढत होतं मध्ये त्या हे काढायचं का? स्कूटी घेऊन जाताना काढू इथे काढ. हां चालेल, घामाळलेलं. येस, आत्ता फ्रेश नको. हे ते सगळ्या गाड्या बाजूला काढेल मागच्या आता एक एक. हा ना, 5 दिवस या स्टेवर राहायला मजा आली. स्टे छान होता आणि वर्दळीच्या ठिकाणापासून दूर होता, त्यामुळे निवांत आणि रिलॅक्स पण होता. तुम्ही कधी सिओलिममध्ये येणार असाल तर या स्टेवर नक्की राहू शकता. एअरबीएनबीवर स्टे मास्टर किंवा हेरिटेज द बॉस सर्च वगैरे केलं तर तुम्हाला हा स्टे भेटून जाईल. मी नेम स्क्रीनवर लिहितो. आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या फेवरेट कॅफेमध्ये. हा कोणता सँडविच आहे? इथे तो खाल्लेला टोस्ट एवढा आवडला, त्यामुळे आम्ही परत एकदा जाताना खाऊन जावं असं वाटलं आणि ग्रीन ऑमलेट तो टोस्ट अर्जुना टोस्ट ऑर्डर केला. त्यानंतर आम्ही आलो अरंबोल बीचला. अरंबोल बीच वन ऑफ द फेमस बीच आहे, पण त्याहीपेक्षा तिथून जवळच एक स्वीट वॉटर लेक आहे, तिकडे आम्ही निघालो. त्या स्वीट वॉटर लेक्सचे बरेच रील्स व्हिडिओज वगैरे बघितले होते, तर त्यामुळे आम्ही तिकडे जाण्याचं ठरवलं. जाताना असा मस्त असं फोटोशूट व्हिडिओ शूट वगैरे करत आम्ही निघालो. आणि हा तुम्हाला गरिबांचा शाहरुख खान दिसेल. हे बघा, हे आमचे एक्सप्रेशन्स बघा. चिडली नव्हती, काय नाही, पण असंच एक्सप्रेशन. आता बघा ॲक्शन, कार्टून आहे ते. ही अशी स्वीट वॉटर लेक, इथे मस्त स्विमिंग वगैरे करत होते लोक आणि मलाही स्विमिंग करण्याचं मन झालं. बराच वेळ विचार करून शेवटी मी स्विमिंगला जाण्याचं ठरवलंच. छान अशी लेक आहे, तिथे तुम्ही नक्कीच येऊ शकता. तिथे शॅकचे 100 रुपये असतात एक शॅक घेण्यासाठी. आणि मी माझी चोर बॉडी घेऊन पोहण्यासाठी निघालो. ही लेक मध्ये एका ठिकाणी खूप डीप आहे आणि साईडने चालू शकतो एवढी वर आहे. पण इथे नेचरमध्ये स्विमिंग करायला खूप मजा आली. खूप छान वाटत होतं, तर बराच वेळ तिथे स्विमिंग करत बसलो मी. आणि पियुषाला पाण्यात आवडत नाही अजिबात, म्हणून ती बेंचवरच बसली एक्सप्रेशन देत.
कसले दगड रेड. रिटर्न निघालो आहोत आम्ही. चांगलं बीच आहे एकदम शांत. हा थोडा सेक्लुडेड आहे थोडासा वेगळ्या साईडला. हा बीच म्हटलं चांगलं आहे शांत आहे. इकडे कमी गर्दी असते ना साईडला आहे म्हणून. ही नारळाची झाडं किती मस्त दिसतात. त्याच्यामधून वाट लेक तर छानच होती आणि तिथे जाणारा हा रस्ता तोही आवडला. मस्त तिरप्या अशा नारळाच्या झाडांमधून तो रस्ता होता. आणि जाताना एक टुरिस्ट दिसला जो पॅन्ट घालायचं विसरला होता आय थिंक. इथे थोडीशी बॅगची शॉपिंग वगैरे केली पियुषाने. जेवणासाठी थांबलेलो आहे. मगाचं एक हॉटेल बंद होतं. इथे आलं आता A2. ते कुठे बसलं आहे? हे लाव तिथे तुझं मेन्यू बघा. इंग्लिश आणि रशियनमध्ये. आपल्याला तर रशियन पण येते. हे बघ ना ऑब्सक्रॉशनिश 360 रुपयाला. घेऊ का ते? हे असं हॉटेल आहे. माझी ऑर्डर आलेली आहे आणि माझ्या ऑर्डरमध्ये आहे व्हेज बिर्याणी. पिऊची पण ऑर्डर आली फायनली. मस्त दिसतं थाळी. लेकिन मज़े की बात यह है कि पीयू इसमें से गुलाब जामुन नहीं खाएगी. हाँ कुछ चीज़ें नहीं खाएगी. गुलाब जामुन नहीं खाएगी. एक दो चीज़ें नहीं खाएगी. खाएगी सब कुछ खाएगी. गुड. माझं जेवण झालं आहे आणि मॅडमची थाली बघा. बोलते सब खाऊंगी है ना. खाया ये खत्म किया. काहीच खाल्लं नाही असं वाटतंय. काहीच नाही. शी. आई बघत असेल. आई बघ ही तुझी सून खेकडा खाते. खेकडा खाल्लंस तू? शी. माझ्या जवळ नको बसूस. बसमध्ये मागच्या सीटवर बस सगळ्यात. ओम साई रेंटल्स म्हापसा बसस्टँडच्या समोरच आहे यांचं ऑफिस. थँक्यू काका. बघू बस कुठे लागली आहे. लगेच कलेक्ट करून आम्ही लगेच बस स्टॉपवर आलो. बस आधीच आली होती. वेळेत आली त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला नाही. 6 हो आहे ना. हां चले. इथं बस आपली. भैया रुको. बॅग ठेवली. बॅग ठेवून निघालो आम्ही. चल बस पुढे बघू. थर्ड असेल. बसमध्ये आलो आहे आम्ही आमच्या सीटवर. मस्त पांगलो आहे आणि बाहेर काय सुंदर व्ह्यू आहे. वाव मस्त ना. जेवणासाठी थांबली आहे गाडी. पियू झोपली आहे. मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी उठून आलो आहे. मी पण झोपलो होतो.
स्वारगेट मेट्रो स्टेशनला गर्दी. टेन्शन आहे का टेन्शन